मार्केटमध्ये बहुतेक लोक पैसे चार्टमुळे नाही तर इम्पेशन्स, ग्रीड आणि रॉंग माइंडसेटमुळे गमावतात. जर तुम्हाला ही चूक टाळायची असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. मार्केटमध्ये पैसे गमावण्याच्या भीतीने ट्रेडिंग सोडून देणं हा उपाय नसून ट्रेडिंग शिकणं, त्याविषयीचं योग्य नॉलेज मिळवणं, मार्केट आणि स्ट्रॅटेजी समजून घेणं आणि आपला माइंडसेट बदलणं हा त्यावरील उपाय आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी 5 पुस्तकं पाहणार आहोत जी बिगिनर्स सोबतच अनुभवी ट्रेडर्सला सुद्धा मार्केट समजायला, ॲनालिसिस सुधारायला आणि डिसिप्लिन इन्व्हेस्टर बनायला मदत करतील. ही पुस्तकं तुम्हाला इन्स्टंट प्रो ट्रेडर बनवणार नाहीत, पण योग्य माइंडसेट, योग्य नॉलेज आणि प्रॅक्टिकल लेसन्स देतील, जे खऱ्या अर्थाने तुम्हाला अभ्यासपूर्ण ट्रेडर बनवतील. जर तुम्हाला स्मार्ट, डिसिप्लिन इन्व्हेस्टर बनायचं असेल आणि कॉमन मिस्टेक्स टाळायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग पुस्तकांकडे वळूया, पण त्यापूर्वी नमस्कार, मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर आजच्या यादीतलं पहिलं पुस्तक आहे हाऊ आय मेड $2 million इन दी स्टॉक मार्केट बाय निकोलस डरवास. अवघ्या काही $1,000 गुंतवणूक करून त्यांनी $2 million कसे कमवले हे सांगणारा डरवासचा खरा अनुभव या पुस्तकात आहे. फेमस डरवास बॉक्स ट्रेडिंग स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे, ज्यामुळे त्यांना विनिंग स्टॉक सापडले, ती स्ट्रॅटेजी यात त्यांनी समजावून सांगितलेली आहे. हे पुस्तक सांगतं की इन्व्हेस्टर्स कसे इमोशनल ट्रेडिंग टाळून प्राइस मोमेंटम फॉलो करतात, डिसिप्लिन ठेवतात आणि ट्रेंड बेस्ड इन्व्हेस्टिंग करतात. जर तुम्हाला प्रॅक्टिकल स्टॉक मार्केट सायकोलॉजी समजून घ्यायची असेल आणि सिम्पल ट्रेडिंग सिस्टीम शिकायचं असेल तर हे एक क्लासिक इन्व्हेस्टिंग बुक आहे जे खूप इन्साइटफुल आहे. ट्रेडर्स आणि बिगिनर्ससाठी टाइमलेस इन्व्हेस्टिंग क्लासिक असलेल्या या पुस्तकाचं रेटिंग आहे 4.5. दुसरं पुस्तक आहे कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग बाय सौरभ मुखर्जी, रक्षित रंजन अँड प्रणब उनियाल. चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करा आणि विसरून जा, म्हणजे लॉंग टर्म होल्ड करा. यात तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग किंवा डेली ट्रेडिंग, ओव्हर ट्रेडिंग टाळून फंडामेंटल्सवर फोकस करायला आणि पेशंटली वेल्थ बिल्ड करायला सांगितलेलं आहे. आज शेअर्स खरेदी केले तर लगेच उद्या प्रॉफिटची अपेक्षा करू नका. कॉफी बनवा पण लगेच पिऊ नका. वेळेबरोबर शेअर्सचे भाव वाढू द्या. उदाहरणच द्यायचं झालं तर 2013 ते 14 साली ज्यांनी सोनं खरेदी केलं असेल, आज ते किती प्रॉफिटमध्ये असतील हा विचार करा, कारण मागच्या 10 ते 15 वर्षात सोन्याचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. स्लो आणि स्टेडी ग्रोथवर लक्ष द्या, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा, असं हे पुस्तक सांगतं. लो स्ट्रेस, सिम्पल, लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग अप्रोचसाठी पॉवरफुल स्ट्रॅटेजी सांगणारं पुस्तक मस्ट रीड आहे. या पुस्तकाचं रेटिंग आहे 4.4. आजचं तिसरं पुस्तक आहे शेअर बाजाराच्या युक्तीच्या गोष्टी बाय स्वामीनाथन अण्णामलाई. स्टॉक मार्केट समजायला तसं जड जातं, कारण भाषा, शब्द आणि टर्म्स थोड्या अनयुज्युअल असतात. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना कळू शकतात, पण इतरांना किचकट वाटू शकतात. बँकिंग रिलेटेड क्षेत्राव्यतिरिक्त इतर लोकांसाठी हे पुस्तक उत्तम आहे, कारण यात स्टॉक मार्केटचे सगळे सिक्रेट्स, रिअल ट्रेडिंग एक्सपिरियन्सेस अतिशय सोप्या भाषेत गोष्टींच्या रूपात एक्सप्लेन केलेले आहेत. इझी स्टोरी टेलिंग असल्यामुळे सामान्य माणसालाही स्टॉक मार्केट नीट कळू शकतं. स्टॉक मार्केट विजडम शिकायचं असेल तर हे पुस्तक परफेक्ट आहे. स्टॉक मार्केट लर्नर्ससाठी इझी टू अंडरस्टँड गाईड असलेल्या या पुस्तकाला 4.3चं रेटिंग दिलेलं आहे. आजचं चौथं पुस्तक आहे शेअर मार्केटमध्ये नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे बाय प्रसन्नजीत पॉल. अनेकदा प्रॉफिट नाही झाला तरी चालतो, पण नुकसान टाळता आलं पाहिजे, कारण नुकसान न होणं हा सुद्धा एक प्रकारचा सायलेंट प्रॉफिटच असतो. स्टॉक मार्केटमध्ये लॉस कमी कसा करायचा आणि वेल्थ मॅक्झिमाइज कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन या पुस्तकात केलेलं आहे. अशा प्रॅक्टिकल मेथड्स ज्या रिस्क मॅनेज करू शकतात विथ प्रॉफिटेबल इन्व्हेस्टमेंट अँड स्टेडी वेल्थ ग्रोथ, ते या पुस्तकात सांगितलेलं आहे. कॉमन मिस्टेक्स अवॉइड करताना कॅपिटल प्रोटेक्ट करायला शिकवणारं पुस्तक मस्ट रीड आहे. या पुस्तकाचं रेटिंग आहे 4.4. आजच्या यादीतलं 5वं पुस्तक आहे भारतीय कमोडिटी बाजाराची ओळख बाय अंकित गाला अँड जितेंद्र गाला. गोल्ड, सिल्वर, ऑइल आणि ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट्स स्टॉक सारखे ट्रेड करता येतात का यावर भाष्य करणारं हे पुस्तक आहे. इंडियन कमोडिटी मार्केट, ट्रेडिंग मेथड्स, प्राइस मुवमेंट्स सगळं यात एक्सप्लेन केलेलं आहे. स्टॉक्स व्यतिरिक्त फायनान्शियल मार्केटचा दुसरा सेगमेंट एक्सप्लोर करायचा असेल तर हे पुस्तक मस्ट रीड आहे. या पुस्तकाचं रेटिंग आहे 4.2.
तर मित्रांनो, ही होती बिगिनर्ससाठीची स्टॉक मार्केट विषयीची 5 मस्ट रीड पुस्तकं. कसं वाटलं हे रिकमेंडेशन मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आणि पुस्तकांचं रिकमेंडेशन आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. भेटूया लवकरच, तोपर्यंत धन्यवाद.